मध्ये विजय संपादन केलेल्या आयन्सांना नैनिका स्पोर्ट्स या संघाने के भोईर यांचा संघ मागील सामन्यामध्ये विजय होताना आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि त्यानंतर आता मात्र ग्रुप ए मधील सामना मयूर एंटरप्राइजेस मयूर अँड यश भोईर यांचा संघ, तर दुसरा पुजल किरण भोईर अँड विकी भोईर यांचा संघ सानव्यान युवे 11. आपण मैदानामध्ये जा. संजय घाटाल, ग्रुप बी मधील 4 संघ, दोन्ही या ग्रुपमधून 2 संघ क्वालिफाय होतील. जरा समान पॉईंट होत आहेत संघांचे, तर मात्र एक एक षटकाचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि सुपर स्पर्धा मित्रांनो आपण बघतोय सामना जर बरोबर सुटतोय या टाय होतोय तर सुपर ओव्हरचा देखील सामना या सुपर लीगमधील आपल्याला पाहायला मिळेल. सुपर से ऊपर लीग आपण बघतोय या भिनार प्रीमियर लीग 2026चं आयोजन 4थं पर्व आहे. आणि पर्वामध्ये या सर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे अकोटापेचा चेंडू मात्र बाहेर वळणारा चेंडू, पंचांचा इशारा वाईट, आव्हान त्याचा वाईट रूपाने. धावसंख्या 7 आपण पाहतोय या आव्हान त्या धावेचं देखील खातं उघडलं जात आहे. आपण सामना बघतोय सानव्यान युवे 11 विपक्ष मयूर एंटरप्राइजेस या 2 संघामध्ये ग्रुप ए मधील हा सामना पाहायला मिळतोय. प्रणव भोईर बॉलिंग ट्रॅकवर व्यापॅटच्या टोका करून राऊंड विकेट गोलंदाजी करताना इथे मात्र चांगला चेंडू वापसी करताना आपण बघतोय षटकार खर्च केल्यानंतर वाईट चेंडू हाताळल्यानंतर हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. ग्रुप ए मधील हा सामना आपण बघतोय मयूर एंटरप्राइजेस संघाने आज पहिल्या सामन्यामध्ये स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान संघाला पराभूत करून विजय संपादन केला होता. तर दुसऱ्या सामन्यामध्ये आपण बघितलं तर सानव्यान युवी 11 हा संघ
देवांसी 11 या संघासमोर पराभूत झाला होता. प्रणव भोईर राऊंड विकेट. इथे पायांच्या समोरचा चेंडू ऑफलिक केलेल्या चेंडूला कॉक रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. मात्र ते 1-2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 9. वैयक्तिक 8 या धावसंख्येवर किरण भोईर पोहोचताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक मार्ग साहेब प्रणव भोईर पहिलं षटक हाताळताना मयुरी शेंडबाच्या संघाकडून. आडव्या बॅटने हा फटका केलेला आहे. या मिड रिझनमध्ये चेंडू जातोय, मात्र फक्त एकच धाव घेणे संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेने संघाची धावसंख्या डबल डिजिटमध्ये प्रवेश करताना 10 रन. नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करणार सानिव्यान UV11. सानिव्यान UV11 संघासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा सामना आहे, कारण हा सामना जर ते पराभूत होतात तर बिनार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये त्यांचं आव्हान अतिशय खडतर असणार आहे. कारण आपण जर बघितलं तर दुसऱ्या बाजूला मयुरी शेंडबाजी संघाने एक सामना जिंकलेला आहे आणि त्याच गटामध्ये देवांसी 11 संघाने देखील एक सामना जिंकलेला आहे. इथे मात्र चांगला चेंडू पूर्णपणे बेट चकित केलेला आहे. या बॅकफुटवर ढकलला होता फलंदाजाला. इथे मात्र गोलंदाज प्रणव भोईर याने चांगला कमबॅक केलेला आहे, कारण पहिल्या चेंडूवर फुलटाचा फुल टोल वसूल केला होता प्रणव भोईर विरुद्ध. त्यानंतर मात्र वाईट चेंडू हाताळला होता आणि त्यानंतर मात्र कमबॅक करताना गोलंदाज प्रणव भोईर पाहायला मिळतोय. दोन शतकक्षक आउटफील्डमध्ये आहेत, बहुसंख्येने शतकक्षक तट्ट्या सर्गामध्ये पाहायला मिळतात. इथे हुक केलेला चेंडू मिस्की हुक फटका फायनल ग्रीजरमध्ये झेल आणि पहिला फलंदाज हरेश ठरतोय फेल. पहिला हादरा सानिव्यान UV11 या संघाला. पहिल्या षटकाचे समाप्तीनंतर धावसंख्या 10 आपण बघतोय. एक बाद होण्यावर फलंदाज हरेश बाद होण्यापूर्वी कुठल्याच धावाचं योगदान त्याला देता आलं नाही. मात्र दुसऱ्या बाजूला किरण भोईर चांगली फलंदाजी करतोय. किरण भोईर याने पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती, मात्र दुर्दैवाने तो सामना पराभूत सानिव्यान UV11 संघ ठरला होता. आणि आता पण देवी बॅटर मैदानामध्ये जतीन राणे येतोय. तर गोलंदाजीमध्ये देखील परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होताना दूरवरच्या टोकाकडून मेहुल. इथे मात्र मिडल होता बॅट चेंडू घेता आला नाही. बॅटच्या मधोमध चेंडूला घेता आला नाही. थोडासा निराश आपण बघतो या फटक्यावर किरण भोईर फलंदाज. स्कोर इज कॉन्स्टंट 10 रन्स लॉस फॉर द 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक नुकतंच सुरू झालेलं आहे. दुसरं षटक मेहुल हाताळताना पाहायला मिळतोय. ग्रामपंचायत भिनार आयोजित भिनार प्रीमियर लीग स्पर्धेचं दिमाग दर्जान आपण पाहतोय. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील 500 सामना ग्रुप ए मधील आपण पाहतोय मयुरी शेंडबाजी विपक्ष सानिव्यान UV11 या 2 संघामध्ये. मेहुल बॉलिंग ट्रॅकवर दूरच्या टोकावरून पुन्हा एकदा सज्ज होताना आणि पुन्हा एकदा सामना केला फलंदाज किरण भोईर. इथे मात्र पलटी शॉट केलेला आहे. चेंडू निघून जातोय बॅकवर्ड फान रिझनमध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतील, सिंगलपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 11 धावा. मयूर भोईर अँड
यश भोईर यांचा संघ मयूर शेंडाबाजीच्या एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला किरण भोईर अँड विकी भोईर यांचा संघ सानव्यान U11. या दोन संघामधले सामना सध्या आपण पाहत आहोत. DD ग्राउंड विनर प्रीमियर लीग स्पर्धेचा थेट प्रक्षेपण प्रिन्स मूव्हीच्या माध्यमातून केलं जात आहे. इथे मात्र आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त बोलतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत आणि पंचांचा इशारा वाईटचा देखील येतोय. म्हणजे 1+1 अशा 2 धावा आपल्याला जोडल्या जातील आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या 13 धावा. इथे मात्र चेंडूला फुल केलेलं आहे. पॉवरफुल मात्र सक्सेसफुल नाही, पॉवरफुल देखील नाही, कारण आपण पाहतोय या सीमाशा क्लिअर करू शकला नाही. काही इंचेस आतमध्ये हा जळ पकडला आहे आणि या इथे मध्ये बिग ब्लो मोठा हादरा बसतोय किरण भोईरच्या रूपाने सानव्यान U11 संघाला. विश्वास देखील बसत नाही किरण भोईर याचा या झेलावर. अद्भुत झेल तिथे पकडला गेलेला आहे. बाद झाले आहेत. खास करून किरण भोईर हा बाद होऊन पाहायला परतलाय. हा मोठा हादरा सानव्यान U11 संघाला पाहायला मिळतोय. आणि आता मैदानामध्ये जतीन राणे आणि रोहन भोईर जोडी इथे या जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅकफील्ड जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. मध्ये चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधला नाही फलंदाज रोहन भोईर याला. धावसंख्या स्थिर आहे, धावपल्याकडे 13 धावा. नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सानव्यान U11 संघ पाहायला मिळतोय. सानव्यान U11 संघासाठी अतिशय महत्त्वाचा सामना आहे, कारण हा सामना त्यांना काही करून जिंकावाच लागेल जर बिनार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर. इथे मात्र फोर्स किल्ला चेंडू निघून जातोय गॅप मधून सीमा पार. रबाडेच्या बॅट मधून चौकार. मेहुलच्या विरुद्ध हा अतिशय चांगला चौकार रोहन भोईरच्या बॅटमधून. पुन्हा एकदा त्याच दिशेने मात्र यावेळी स्केअर ऑफ द विकेट. क्षेत्रक्षक तिथे सज्ज आहे. बॅकवर्ड फॉरवर्ड रिझर्वमध्ये अखेर चेंडू अडवला गेलेला आहे. मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजाने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 19. 2 षटकाची समाप्ती देखील आहे. 2 षटक समाप्ती सानव्यान U11 संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 2 बाद 19 धावा. चेंडूबाजी सुपक्षी सानव्यान U11 आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम मॅन अंश 11 विपक्ष आयन्शन नैनिक स्पोर्ट्स या 2 संघामध्ये ग्रुप बी मधील सामना पुढील सामना असणार आहे. नेक्स्ट मॅच महेंद्र भोईर यांचा संघ प्रथम मॅन अंश 11 विपक्ष KK भोईर यांचा संघ आयन्सन नैनिका स्पोर्ट्स या 2 संघामधील.
नेक्स्ट मॅच या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघ आपण टॉससाठी तयारी राहायचं आहे. 6वा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर 7वा सामना आपण पाहणार आहोत देवांची 11 विपक्ष स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान आणि 8वा सामना आपण पाहणार आहोत मयूर आणि मयंका विपक्ष आई गवदी स्पोर्ट्स. या दोन संघामध्ये मयूर आणि मयंका स्पोर्ट्स विपक्ष आई गवदी स्पोर्ट्स लास्ट मॅच आजच्या दिवसामधील पाहायला मिळेल. यानंतर सामना असेल तो प्रथमेने अंश स्पोर्ट्स विपक्ष आयन्स अँड नैनिका या दोन संघामध्ये. भविष्य जाधव येतोय. या मेस टाइम फाटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि भविष्य आपण बाद होऊया क्वार्टर रूपाने या फलंदाज बाद होताना स्वतःची गोलंदाजीवर भविष्य जाधव झेल घेताना. आपण बघतो नुकताच बाजूला जतीन राणे आणि भविष्य जाधव याने पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त केलेलं आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील भविष्य जाधव याने विकेट प्राप्त केला होता आणि त्या विकेटसाठी त्याला पारितोषिक देखील मिळालं होतं. इथे देखील त्याने विकेट पहिल्याच चेंडूवर प्राप्त केलेलं आहे. चांगली गोलंदाजीला सुरुवात इथे देखील करताना आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय तो मानव. न्यू बॅटर मानव सकट आपण पाहतोय. इथे मात्र फोर्स केला चेंडूला मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि हे काय घडलंय तर झेल ड्रॉप खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसरे विकेट जवळजवळ प्राप्त केले होते भविष्य जाधव यांनी मात्र क्षेत्ररक्षकाची त्याला साथ मिळाली नाही आणि परिणामस्वरूप मानव सकट यांनी 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेने त्यांनी स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे. सानवी आणि ULN संघाची धावसंख्या 21. लॉर फुलटा चेंडू होता समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडू होतो या विकेट किपरच्या मागे फायनल ग्रीझरमध्ये दरम्यान 1 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या डबल टू 22 धावा. याच्या पहिल्या दिवसामधील 5वा सामना आपण बघतो या सानवी आणि ULN विपक्ष मयूर शेंडाबाच्या 2 संघामध्ये. ग्रुप A मधील हा सामना पाहायला मिळतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे भविष्य जाधव. तिसरं षटक आता आपण बघतोय राटा मोर द स्टंप. इथे मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि दुसऱ्यांदा स्वतःच्या फॉलमध्ये झेल पकडताना भविष्य जाधव आणखीन एक फलंदाज बाद सानवी आणि ULN या संघाचा. तेवीस 23.
उलटा चेंडू होता, टर्न केलेल्या चेंडूला मिडविकेट रिजनमध्ये एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावेसाठी प्रयत्न नसणार आहे. फक्त एका धावेचं दोन्ही फलंदाज समाधानी. एक पारितोषिक इथून जाहीर होतोय. मानव सकटसाठी पारितोषिक आहे. जर मानव सकट यांनी षटकांची हॅट्रिक जर पूर्ण केली तर षटकांची हॅट्रिक जर पूर्ण केली तर 500 रुपयाचं पारितोषिक कपिल घाटल यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि रोहित दोंदे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मानव सकटसाठी सोळा संधी आहेत. जर मानव सकट यांनी षटकांची हॅट्रिक जर पूर्ण केली तर हे पारितोषिक त्याला दिले जातील. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्तीनंतर सानव्याने UV 11 संघाची धावसंख्या धावपलकर 24 धावा. इथून शेवटच्या षटकाचा खेळ शेष आहे. या अगोदर सामने हाय स्कोरिंग सामने पाहायला मिळत, मात्र ह्या सामन्यामध्ये आपण पाहतो या धावांसाठी भरपूर संघर्ष आहे इथे मात्र करावा लागतोय फलंदाजांना. गोलंदाजी ट्रॅकवर शरद भुईर येतोय. यावेळी फुलटा चेंडू होता, फायदा उचलता आला नाही आणि इथे झेल मात्र ड्रॉप. एक धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. या एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती या 25 वर. या अगोदरचे सर्व सामने आपण बघितले तर मोठ्या धावसंख्येचे पाहायला मिळत होते, हाय स्कोरिंग सामने होते. मात्र या सामन्यामध्ये असं वाटतं की हा सामना लो स्कोरिंगचा पाहायला मिळेल, कारण इथे मात्र धावा आलेल्या नाहीत. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेला आहे फलंदाजांना. चांगली गोलंदाजी मयुष इंडपाच्या संघाकडून केली जाते. ग्रुप ए मधील संघाने ए दर्जाचं प्रदर्शन देखील या सामन्यामध्ये त्याने केलेलं आहे. याच्यामध्ये आडव्या बॅटने हा फटका केलेला आहे. शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगले शतरक्षक पाहायला मिळते. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात फलंदाज धावचीत. 5वा हादरा बसतोय सानवी आणि UV 11 या संघाला. पोहोचते ते 28 वर. विलास असं वाटतं खूपच प्रसिद्ध खेळाडू आहेत. त्यांच्याकडे या चेंडू गेल्यानंतर प्रेक्षकांचा भरपूर मोठ्याने आवाज देखील ऐकायला मिळाला. त्यांचे भरपूर चाहते या मैदानामध्ये पाहायला मिळतात. नक्कीच चौकार त्यांनी वाचवलेलं आहे. खरं तर आपल्या संघासाठी या धावांचं संरक्षण केलेलं आहे. इथे या आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, गिरकी घेतली होती मात्र नक्कीच चेंडूला फिरकी देऊ शकलेला नाही फलंदाज. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर धावपलेकर 28-28. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. या अगोदरचे सर्व सामने आपण बघितले तर हाय स्कोरिंग पाहायला मिळाला होतं, मात्र या सामन्यामध्ये असं वाटतंय की या सामन्यामध्ये आता लो स्कोरिंग पाहायला मिळतोय. स्वीप केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. मध्ये शतरक्षक डीप मध्ये प्रणव सज्ज आहे. चांगले शतरक्षण पाहायला मिळत आहे. फक्त एकच धावे समाधान मानावं लागेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. आणि फलंदाज देखील बाद होताना रनआउटच्या रूपाने.
आणखीन एक फलंदाज बाद होताना. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकाचा खेळ देखील संपलेला आहे. 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना सानव्यान UV11 या संघाने आपल्या धावपलीकडे धावा जोडलेल्या आहेत. त्या एकूण 29 आणि 30 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे मयूर एंटरप्राइजेसच्या संघासमोर. तर बोलूया आपण टॉसकडे. टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम यानं अंश 11 विपक्ष आयन्स आणि नैनिका स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. बस आणि सध्या 5वा सामना आपल्या समोर अन्वी अँड UV11 विरुद्ध मयुरेश एंटरप्राइजेस. मयुरेश एंटरप्राइजेसनं टॉस जिंकला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. सार्थ ठरवला कर्णधाराने घेतलेला निर्णय. सर्वच गोलंदाजांनी. प्रणव भोईरनं सुरुवात केली होती. 10 धावा देत एक गडी बाद केला. त्यानंतर मेहुल भोईरच्या षटकामध्ये 9 धावा, 1 विकेट त्याला मिळाली. भविष्य जाधवचं इकॉनॉमिकल षटक सर्वात सक्सेसफुल तो राहिला. 5 धावा देत 2 गडी बाद केले. आणि शेवटचं षटक शरद 40+ खेळाडू आहेत त्यांनी टाकलं होतं. रनआउटच्या रूपात काही फलंदाज त्या षटकामध्ये बाद झाले आणि 1 विकेट त्यांना मिळाली. फक्त 5 धावा त्यांनी खर्च केल्या. सर्वच गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली आहे मयुरेश एंटरप्राइजेस संघासाठी. त्यामुळेच आता फक्त 30 धावांचं एक माफक असं आव्हान आहे त्यांच्यासमोर सामना जिंकण्याकरिता. थोड्याच वेळात आपण पुढील सामन्याची नाणेफेक करणार आहोत. मात्र तत्पूर्वी ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा आपण वळतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये प्रवेश करत असताना मयुरेश एंटरप्राइजेस संघाकडून पहिल्या सामन्याचा हिरो प्रणव भोईर
आणि त्याच्या समवेत शरद 40+. स्पर्धेच्या नियमानुसार सलामीच्या जोडीमध्ये एक 40+चा खेळाडू असणं बंधनकारक आहे. दोन्ही जरी 40+चे खेळाडू आले तरी देखील काही हरकत नसणार आहे, परंतु दोन्ही रेग्युलर खेळणारे खेळाडू चालणार नाहीत. एक 40+चा खेळाडू कंपल्सरी आहे. आणि भिनार गावचं 40+चं क्रिकेट देखील अतिशय समृद्ध आहे. जबरदस्त खेळाडू आपल्याला 40+चे पाहायला मिळत आहेत. आयन्स आणि नैनिका स्पोर्ट्स संघाचे प्लेयर्स आपण व्यापीठासमोर या. यंग टॅलेंट जबरदस्त आहे. गोलंदाज रोहन पहिला चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला शरद. टार्गेट फक्त 30 धावांचा आहे. 30 टू विन. ऑफ साईडला बॅकफिल्ड क्षेत्ररक्षकांची भिंत सर्कलच्या आतमध्ये 5 फिल्डर आहेत. ऑन साईडला 2 बाउंड्रीवर 2 सर्कलमध्ये. पहिलाच बॉल चांगला आहे, पायावर आदळला आहे, थोडंसं अपील होत आहे, परंतु पंचांचा स्पष्ट नकार. विक्रम नाईक मुख्य पंचांच्या भूमिकेत सांगतायत की हाईट होती आणि कदाचित थोडासा इम्पॅक्ट देखील ऑफस्टिकच्या बाहेर असावा. फलंदाज थोडासा शफल होत होता. मात्र एक चांगल्या बॉलनं सुरुवात केली गोलंदाज रोहनने. हा बॉल चिप केलाय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान महाराष्ट्रामधील फेमस सिंगर करिश्मा पाटील मॅडम यांचं इथे आगमन होत आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका आपण बघतोय करिश्मा पाटील मॅडम यांचे इथे आगमन होत आहे. आणि भिनार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये करिश्मा पाटील मॅडम यांचं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हार्दिक 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 स्वागत आहे. हे आपण पाहू शकता. स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यांची या विशेष उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आणि भिनार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये या ग्रामपंचायत भिनार यांच्या वतीने फेमस सिंगर करिश्मा पाटील मॅडम यांचं हार्दिक स्वागत आहे. आणखी एक चांगला फटका, परंतु यावेळेला लॉंग ऑनचे फिल्डर बॉलवर आलेत. एकच धाव मिळेल. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचली. बी मध्ये खूप चांगले फटके शरद यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. पहिला फटका मिडऑफच्या डोक्यावरून अगदी बॉलर आणि मिडऑफच्या मधून तो खेळला होता. इनफिल्डला क्लिअर करत असताना चौकार प्राप्त केला होता. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 धावा फलकावर. मयुरेश एंटरप्राइजेस संघ 30 धावांचा पाठलाग करत आहे. यावेळेला कट केलाय. सुरेख फटका. अपिश होता, परंतु गॅपमधून बॉल बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रणवच्या बॅटमधून खणखणीत चौकार. छोटासा गॅप आहे, त्या गॅपमधून बॉलला पाठवलं होतं. हो, चांगला बॉल. परफेक्ट यॉर्कर. त्याला सन्मान दिलाय. आणि वेळेवर बॅट खाली आणत असताना चेंडूला डिगआउट केलं मिडॉनकडे. एक धाव मिळते. सिंगलच्या जोरावर धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करत असताना 10 या आकड्यावर. फलंदाजांनी कुठेतरी सपशेल शरणागती पत्करली या मॅचमध्ये सान्वी अँड UV11 संघाकडून. 4 ओव्हर्समध्ये फक्त 29 धावांपर्यंत त्यांना मजल मारता आली. लो फुल टॉस आहे. ऑन ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनचा फिल्डर येईल बॉलवर. आणखी एक सिंगल आणि याचबरोबर हे पहिलं षटक समाप्त होते. दमदार सुरुवात आहे. मयुरेश एंटरप्राइजेस संघाची 30 धावांचा पाठलाग ते करतायत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 11. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका आज आपल्या या मंचावर पाहायला मिळत आहेत. त्यांना तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल. करिश्मा पाटील मॅडम, आपलं सहर्ष स्वागत आहे ग्रामपंचायत भिनारच्या वतीनं भिनार प्रीमियर लीग 2026 मध्ये. BPLचं हे 4थं पर्व. संदेश वाखारे यांना तुम्ही त्यांच्या समवेत पाहू शकाल. आज संदेश वाखारे यांची बॅटिंग देखील पाहण्यासारखी राहिली पहिल्या मॅचमध्ये. पुन्हा एकदा आपण त्यांना ॲक्शनमध्ये जरूर पाहणार आहोत. सलगचे 3 षटकार त्यांनी ठोकले होते.
मात्र त्यांचा संघ तो सामना जिंकू शकला नाही, याची थोडीशी खंत जरूर असणार आहे. नवीन षटक घेऊन गोलंदाज जतीन राणे फ्रॉम द फार एंड. हुक करण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढा चांगला नाही आहे, फिल्डर सतर्क होता परंतु एक क्विक सिंगल घेतली आहे फलंदाजांनी. प्रणवने पुढाकार घेतला होता, फार लवकर त्याने बॅकअप केलं होतं सिंगलसाठी आणि त्यामुळेच ती सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 12, आणखी 18 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडूंचा खेळ बाकी. सोपं समीकरण आहे, अगदी ABCD प्रमाणे सहज सोपं समीकरण आहे, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. सोपं समीकरण देखील बऱ्याचदा कठीण होत असतं, ते कठीण करावं लागणार आहे. गोलंदाजांना त्यासाठी भरपूर परिश्रम करावे लागतील, चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. सॉफ्ट अँड पंच, ढकललाय बॉल डीप कव्हरमध्ये. चांगली बॅटिंग, जसा चेंडू येईल तसा फटका खेळण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करताना दिसत आहेत. अजिबात घाई गडबड त्यांनी केलेली नाही. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले आणि ते दोन्ही फटके बरोबर बॉलच्या मेरिटवर खेळले होते. एक चौकार शरदच्या बॅटमधून, एक चौकार प्रणवच्या बॅटमधून आलेला आहे. टार्गेट पाहून बॅटिंग केली जात आहे. जिथे संधी मिळेल तेथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, अथवा सिंगल डबल घेऊन स्ट्राईक रोटेट करण्याचा त्यांचा मानस दिसतोय. गोलंदाज जतीन प्रतिभावंत खेळाडू आहे. यावेळेला हलक्या हातानं कट केलाय, हवेत बॉल जरूर, परंतु फिल्डर दूर होता आणि फिल्डरला हुलकावणी दिली बॉलनं. बॉल बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. घेणार होता, त्याला त्याचा अंदाज बांधता आला नाही. यावेळेला शॉर्ट बॉल हुक करायचा होता, बॅट तर फिरवली परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. अगदी एस्टेनच्या वरून बॉल विकेट किपरच्या हातात निघून गेलाय. येतोय डॉट बॉल. समीकरण फार सोपं झालेलं आहे, फक्त 13 धावांची आवश्यकता आहे. यानंतर देखील 2 षटकांचा खेळ बाकी असेल. 14 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण. पुढचा बॉल राऊंड द विकेट, पायात टाकलाय फ्लिक करत असताना. सुंदर फटका आहे, अगदी स्टायलिश फटके खेळले जात आहेत. जसा चेंडू येईल तसेच फटके खोलवर टप्प्याचे आले की त्यांच्यावर ड्राईव्ह पाहायला मिळत आहेत, फ्लिक पाहायला मिळत आहेत. विट मिळाली की कट शॉटचा देखील वापर दोघांनी केलेला आहे. जबरदस्त बॅटिंग. विजयाकडे वाटचाल करत असताना मयुरेश एंटरप्राइजेस संघ पहिला सामना देखील त्यांनी जिंकला होता, स्पर्धेचा उद्घाटनीय सामना, आणि त्या मॅचमध्ये देखील धावांचा पाठलाग करताना जिंकले होते. खरं तर त्या मॅचमध्ये सुरुवात खराब राहिली होती बॅटिंगमध्ये, परंतु प्रणवनं नंतर कमाल केली. हलक्या हातानं चेंडूला येऊ दिलं, फक्त पुश केलंय. पुश करो और खुश रहो ही रणनीती आहे. आणखी एक सिंगल आणि याचबरोबर जतीन राणेचं हे षटक समाप्त होतंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या बिनबाद 19. मयुरेश एंटरप्राइजेस. तर बोलू आपण टॉसकडे. आपल्यामध्ये महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका, फेमस सिंगर आपण पदे करिश्मा पाटील मॅडम यांचं आगमन झालं आणि करिश्मा पाटील मॅडमना विनंती असेल का आपण या. तसेच दोन्ही संघटक आपण देखील या. टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघटक आपण देखील या. आपण टॉस बॉक्समधून टॉस इथे संपन्न करणार आहोत. क्या बात आहे. नक्कीच आपण सध्या या नाणेफेकी कक्षामध्ये पाहतोय महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध सिंगर करिश्मा पाटील मॅडम, आणि या स्पर्धेचं आमंत्रण खरं तर दमन दौऱ्यामध्ये भिन्न संघाने त्यांना दिलं होतं आणि ते आमंत्रण मॅडम यांनी स्वीकारलेलं आहे. त्यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मॅडमच्या शुभ हस्ते आता मात्र हे नाणं उडवलं जाईल. भिनार प्रीमियर लीग कॉल आहे आणि भिनार प्रीमियर लीग चाललेलं आहे. तर संदेश वखारे यांनी टॉस जिंकला. मॅडमना विनंती असेल की पण व्यापीठाची सोहळा व्हायची आहे. संदेश, टॉस आपण जिंकला, पहिला सामना गमावला होता, टॉस महत्वाचा होता. नक्कीच टॉस महत्त्वाचा होता आणि ही मॅच देखील अतिशय महत्त्वाची आहे. आणि महत्वाच्या मॅचमध्ये निर्णय काय असेल, कारण पहिला सामना आपण गमावला, हा सामना अतिशय महत्वाचा आहे. आम्ही क्षेत्ररक्षण करणार. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. समोरील संघाला किती धावमध्ये थांबवण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच समोरील टीमने एक मॅच जिंकले, कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल वाढला असेल यात शंका नाही आहे, परंतु या मॅचमध्ये त्यांना आम्ही कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू.
आपल्या संघाला शुभेच्छा. सामना सुरू आहे तर मी सरळ घेऊन जाईल आमच्या कॉम्बॉक्समध्ये टॉस बॉक्समधून. ओ टू कॉम्बॉक्स अजय घरत. विकेटचं पतन झालंय मैदानामध्ये. प्रणव भोईर माघारी परततोय आणि काय जबरदस्त कॅच पाहायला मिळाला डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेलगत. रोहननं तेथे कमाल केली आहे. हा फटका एकदम फ्लॅट गेला होता आणि फार वेगानं बॉल ट्रॅव्हल करत होता. रॅपिड फटका होता परंतु जबरदस्त कॅच तेथे पाहायला मिळाला आहे रोहनकडून. पहिला धक्का बसलाय. 19 धावसंख्या असताना मयुरेश एंटरप्राइजेस टीमला सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न येथे दिसतोय सान्वी अँड AV11 संघाचा. आता समीकरण असणार आहे 11 चेंडू आणि 11 धावा. मानवने जर हॅट्रिक पूर्ण केली तर त्याच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. कपिल गाठाळ यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाईल. नवीन बॅटर. सुंदर फटका आहे. बरोबर गॅप मध्ये पुल केलाय. 4 धावा चौकार. पहिल्याच बॉलवर केलंय उदास. सुंदर फटका खेळलाय. प्लेसमेंट छान होतं. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. ओ हो फटकाच खेळण्याचा प्रयत्न केला नाही. आ बैल मुझे मार अशी म्हण आहे हिंदीमध्ये. हे ते आ बॉल मुझे मार. त्रिफळा उद्ध्वस्त. बॅटर आउट. क्या बात है, क्या बात है. डीजे अमर कोळी यांनी तर माहोल जबरदस्त बनवलेला आहे आणि प्रचंड उत्साह सर्वच खेळाडूंच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेप्रती उत्साहाचं वातावरण आहे खऱ्या अर्थानं. दुसरा झटका बसलाय. धावसंख्या 23. फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. समीकरण तसं सोपं आहे परंतु गोलंदाज मानव प्रयत्नशील आहे. 2 गडी त्याने बाद केलेत. नवीन बॅटर सूरज चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलाय. 9 चेंडू आणि 7 धावा हे समीकरण. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. फुल टॉस आहे. जोरदार तडाखा दिलाय. खाऊ कॉर्नरला फिल्डर येतोय बॉलवर. अक्षरशः झेपावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. किरण भोईर तिकडे. एकच धाव मिळणार आहे. फलंदाजांची कामगिरी थोडी सुमार राहिली आहे त्यामुळेच अजूनही आपण बघतोय की सान्वी अँड UV11 संघ या मॅचमध्ये बॅकफुटला आहे. 40-45 पर्यंत जर धावसंख्या असती तर जरूर आणखी जास्त मजा आली असती मॅचमध्ये. पण आता फक्त 6 धावांची आवश्यकता आहे मयुरेश एंटरप्राइजेसला. आणि तो फटका 6 धावांचा फटका. फुल पॉवरफुल सक्सेसफुल. शरद यांच्या बॅटमधून षटकार. सामना फिनिश. चेक. थँक्यू डीजे. चेअरमन गोरखदादा भोईर आपण या ठिकाणी संपर्क साधा. BPL चेअरमन गोरखदादा भोईर आपण या. सलगचा दुसरा विजय नोंदवलाय बिनार प्रीमियर लीग 2026 मध्ये. या चौथ्या पर्वामध्ये BPLच्या मयुरेश एंटरप्राइजेस टीमनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मयुरेश एंटरप्राइजेस संघाचे ओनर मयूर भोईर आणि यश भोईर खूप खूप अभिनंदन आपलं. आणि सान्वी अँड UV11 संघासाठी कुठेतरी ही बॅड न्यूज आहे त्यांच्या प्रेक्षकांसाठी की सलगचे 2 सामने ते पराभूत झालेले आहेत. त्यामुळे आता त्यांचा संघ धोक्यात आलेला आहे. अजून एक सामना त्यांच्याकडे असणार आहे परंतु आता इतर संघांच्या निकालावर इतर सामन्यांच्या निकालावर देखील त्यांना अवलंबून राहावं लागणार आहे. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरलेले आहेत ओल्ड इज गोल्ड शरद भोईर.
नाबाद 18 धावा बनवल्या आणि शेवटचं षटक टाकत असताना फक्त 5 धावा खर्च करत एक गडी बाद केला होता. अष्टपैलू कामगिरी. चला शरद, आपण व्यासपीठावर यायचं आहे. सामनावीराचे पुरस्कार आपल्याला दिले जातील. सुप्रसिद्ध गायिका आपल्यामध्ये उपस्थित आहेत.